आयोजित भव्य 62 किलो कबड्डी मॅटवरील स्पर्धा आणि या स्पर्धेचं आजचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये तिसरा मान देखील आपल्या भेटीला आलाय आई कालश्री वालोटी आणि सिद्धार्थ धामनोने म्हणजे आज एका पत्रापर्यंत आयोजकांचा मॅच आहे आणि याच्या पुढच्या मॅचकरिता फर्स्ट कॉल ग्रामस्थ कोडबलसोने वक्रतुंड गोळकोट खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपण सज्ज राहायचं आहे ग्रामस्थ कोडबलसोने वक्रतुंड गोळकोट म्हणून आपण जर पाहिलं गेलं तर चढाईपटू चढाई करता सिद्धांत आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आपण पाहिले तर पुणे जर्सी क्रमांक 5 प्रदान केला खेळू मालवणीच्या नगरीकडून आज मात्र धामनोने म्हटलं की आयोजकांचं मॅच आहे आणि आज मात्र आयोजकांचा संघ देखील आपला 65 किलो कबड्डी स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते आणि सगळे रसिक प्रेक्षकांचे आज आपल्याला या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण देखील पाहायला मिळतात दुर्गामाता कोडमळा आपला जर प्रतिनिधी असेल तर आमच्या कॉम्बॉक्समध्ये संपर्क साधा दुर्गामाता कोडमळा टीम सिद्धांत जाधव आपल्या चढाईपटू देखील पाहायला मिळतं नक्कीच एक युवा टॅलेंट आहे आज मात्र पाहिलं गेलं तर अनेक सारे यंगस्टर आपल्याला कबड्डीच्या पटलात देखील अनेक सारे विक्रम करताना देखील पाहायला मिळतात पुढे पाहिजे तर जर्सी क्रमांक 3 आई कालश्री वालोटी टीम आपल्याला चढाईपटू देखील पाहायला मिळेल 2-1-2-2 पूर्ण संचमध्ये आपल्याला पाहिजे धामनोने आणि दुसऱ्या बाजूला वालोटीचा टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल आजच्या सत्रामधला आपण पाहिलं तर तिसरा मान देखील आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र पाहिजे जर्सी क्रमांक 2 नक्कीच इथे मात्र पाहिजे तर थर्ड रेड डू ऑर्डायचं आपण पाहिलं तर बसर देखील वाजलं जाते जर्सी क्रमांक 3 नक्कीच याने मात्र गाण्याच्या नगरीमध्ये एक चांगली टप्पट रोहित दिली गेली तर गाण्याच्या नगरीमध्ये जेव्हा जोडलं गेलो याने मात्र एका घराने जवळजवळ धामनोरचं टीम धम्मा जर पाहिलं तर थोडा बाहेर देखील गेला होता परंतु या रोहितने चांगली कामगिरी गाण्याच्या नगरीमध्ये केली होती आपल्या बाहेरच्याकडून आत्मदानाचं काम या रोहितने चांगलं केलं गेलं होतं आणि आज मात्र होम ग्राउंड होती आयोजकाच्या नगरीमध्ये इथे मध्ये टॅकल केला मनीष जर्सी क्रमांक 11 आणि आज मात्र पाहिले तर रसिक प्रेक्षकांना बरोबरी आहे गमत आहे कारण आज तुमच्या गावामध्ये स्पर्धा पाहताय म्हणजे तुम्ही आज जवळून तुमचा संघ पाहताय आणि आज आयोजकांना चांगली कामगिरी संधी आज तुमचा स्वतःचा संघ तुमच्या गावाचा संघ आणि अथर्व जर्सी क्रमांक 2 याने देखील चांगली कामगिरी केली होती जेव्हा संघ अडचणी होता गाण्याच्या नगरीमध्ये तिथून देखील याने देखील अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम हे अथर्वने देखील केलं गेलं होतं जर्सी क्रमांक 2 5चा संच बोनस ऑफ देखील राहिला आहे पुढच्या आपण पाहिजे तर वालोटी टीमकडून पुढच्या चढाईपटू देखील सज्ज झाला गेला आहे एका बाजूला पाहिजे तर 2-1 बरोबर देखील पाहायला मिळतो मान देखील आउट केला गेला आजच्या सत्रामधले अनेक सारे 65 किलो कबड्डी स्पर्धेमधले यंगस्टर नावं अनेक सारे यंगस्टर संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आज एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामनोने बौद्धवाडीच्या नगरीमध्ये सातत्याने परंपरा राहिली सिद्धांत जाधव लगेच एक यंगस्टरमध्ये खूप मोठं नाव राहिलं नक्कीच आज धामनोने बौद्धवाडीच्या नगरीकडून आज पुन्हा चांगली कामगिरी राहिली खूप प्रेक्षकाची देखील भूमिका चांगली आहे चढाईमध्ये देखील एक चांगली कामगिरी आहे पुणे जर्सी क्रमांक 5 चढाईपटू देखील चढाईपटू सज्ज झाला गेलाय आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर अद्यापर्यंत चढाईमध्ये एकच गुण टिपला गेला आहे फक्त इथे मात्र पाहिलं टॅकलमध्ये देखील गुण टिपला गेला आणि 2 चढाईमध्ये गुण नक्की सिद्धार्थ धामनोने या टीमने जमवलं गेलं पुन्हा एकदा रोहित चढाईपटू देखील आपल्याला पाहायला मिळतील रोहित जाधव मॅट फ्रॉम धामनोने नक्कीच इथे मात्र पाहिजे तर लेफ्ट अँड राईट मध्ये चढाई देखील चांगली केली जाते परंतु संचमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 4च्या संचमध्ये एक बोनस ऑफ देखील आहे वालोटी टीम रोशनच्या आंबेड्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच यंगस्टर पिढी घेऊन देखील आज मात्र धामनोने नगरीमध्ये प्रथमतच आपल्याला पाहायला मिळतं
फर्स्ट टाइम आउट वालोरी टीम. येस कॅरी ऑन डीजे. येस पुरुष डू ऑर डाय करीत आपण डू ऑर डाय करीत आपण आपल्या चढाईपटू देखील आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 5 या चढाईपणे देखील त्याला मात्र कमाई केली जाईल. अँकल होल्ड चांगला केला गेला होता मनीच्या माध्यमातून, पण थोडंसं अयशस्वी राहिलंय आणि आपल्या खात्यामध्ये गोल देखील टिपला गेलाय. पुढे आपण पाहिलं तर रोहित जाधव चढाईपटू सिद्धार्थ दामनवणे या टीमकडे आपल्या चढाईपटू देखील आपल्या खेळताना पाहायला मिळते. इथे मात्र त्यांचा स्टार्टअप घेतला गेलाय. चढाईपटूने चांगली कामगिरी केली गेल्यानंतर देखील एक 3 आणि 2चा गुणफलक आपण विचार करतो. एक गुणांची आघाडी नक्कीच आयोजकांकडे असेल यात काही शंका नाहीये. कारण आपण देखील पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणवणे बौद्धवाडी आयोजित 65 किलो वजनी गट मायटमधील स्पर्धा नगरीमध्ये अनेक सारे मान्यवर उपस्थित आपण स्पर्धेचा प्रारंभ देखील केला गेला. अनेक सारे पण पाहिले गेले तर मागील चढ्यामध्ये एक चांगली कमाई देखील गेली होती. पुन्हा रोहित जाधव चढा म्हणतो डू ऑर्डर करीत आहे ते म्हणून डू ऑर्डर स्पेशलिस्ट आहे. प्रयत्न अँकल चांगला केला गेला या मॅच मध्ये. जर्सी क्रमांक 3 रोहित जाधव इथे मात्र माघारी यावं लागेल. पुनश यांनी मात्र नक्कीच एक चांगला स्टार्टअप करून दिलाय. आईकालच वालोरी टीमला सातत्याने यांनी मात्र सुरुवात देखील करून दिली गेली आहे. आणि पुनश आपल्या धामणवणे नगरीमध्ये हा टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला आयोजकांचा टीम आहे, नक्कीच आयोजकांसाठी आणि नक्कीच या सर्व प्रेक्षकांना परमध्ये राहिले. आज आयोजकांचा माझ प्रत्यक्ष आपण धामणवणे या बौद्धवाडीमध्ये देखील आपण पाहतोय. येस टाइम देखील घेतला गेला. तोपर्यंत आमचे नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये हिरो होंडाची बाईकची चावी सापडले. जर कोणाची असेल तर आपण ती ओळख पडून घेऊन जायची आहे. हिरो होंडा या बाईकची चावी कोणाची असेल तर आपल्या कॉम्बॉक्समध्ये ओळख पडून ती घेऊन जायची. पुरुष जर्सी क्रमांक 5 त्याच्या जर्सीमध्ये देखील 5 आणि गुणांचा आकडा देखील त्याच्या वालोरी टीममध्ये देखील 5 आहे. म्हणजे याने मात्र चांगले गेले. नक्कीच इथे मात्र पाहिलं तर पुरुष चैन गोल हाफ टाईम 5 आणि 3 एकूण फलक 2 गुणांची आघाडी नक्कीच वालोरी टीममध्ये देखील राहिली. येस दरम्यान हाफ टाइम तर आपण मॅच देखील पाहतोय. 5 आणि 3चे गुणफलक नक्कीच जी गुणांची आघाडी नक्कीच सिद्धार्थ जाधवचा एक चांगला अँकल देखील पाहायला मिळाला. आणि पुरुष पत्र पाहिजे तर चांगली कमाई देखील केली जाते. पुरुष चढाईपटू देखील सिद्धार्थ जाधव एक चांगला टॅकल देखील पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून. पुरुष आपली चढाई देखील केली जाते. नक्कीच उजव्या कोपऱ्यामध्ये गलोबत देखील चढाई देखील केली जाते. इथे मात्र पाहायला गेलं तर 6चं गुणफलक आहे. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर 6चं क्षेत्रक्षणामध्ये बोनस ऑन देखील आहे. परंतु 5चं थम्सअप येणार त्यामध्ये हा ग्राह्य धरला जाईल. म्हणून ते एका बाजूला विहीर देखील आहे. त्या विहिरीचा देखील आपण थोडंसं प्रेक्षकांनी आस्वाद घेऊ नका. सामना बरोबरच आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. 2-1 2-5 क्षेत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सिद्धार्थ जाधव मागील चढाईमध्ये बोनस गुण टिपला गेलाय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर थोडीशी शांत प्रकारची चढाई देखील करून आपल्या संचामध्ये परतला आहे. पुढे स्पेशलिस्ट छोटा पाकिट बडा धमाल आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 3 पण इथे मात्र पाहिलं गेलं तर 2-1-2 5चा संच बोनस ऑफ दी राईन. इथे मात्र पाहिलं गेलं तर
चढाई केली जाते डाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा गोलवर चढाई देखील झाली गेली आहे. पुरुष शांत प्रकारे चढाई करून आपल्या संचामध्ये परतला आहे. पुरुष सिद्धार्थ जाधव चढाई पडतो वारंवार चढाई देखील टाकली जाते आणि यशस्वी देखील राहते. परंतु इथे मात्र पाहिजे तर युवा टॅलेंट आहे, यंगस्टर आहे आणि डू कॉन्टॅक्ट करिता पुरुष या चढाईमध्ये करूया मरूची स्थिती आहे आणि या चढाईमध्ये याला मात्र गुण टिपणं क्रमप्राप्त असेल आणि आता आपल्या संचामध्ये तुम्हाला जागाच नाही. परंतु इथे मात्र संधी आहे सिद्धार्थ आयोजकाला. सिद्धार्थ जाधवने खूप मोठी चूक केली आणि इथे मात्र चढाईमध्ये थोडीशी रिस्क घ्यायची असते. शेवटची 5 मिनिट्स 5 मिनिटाचा खेळ बाकी आणि इथे मात्र पाहिजे पुढे चढाईपट्टो पाहायला भेटेल जर्सी क्रमांक 6. पाहिजे शेवटच्या क्षणी कबड्डीचा खेळ असा आहे शेवटच्या क्षणीपर्यंत चालू शकतो. तर 30 सेकंदाची चढाई ही खूप महत्वाची राहते. पृथ्वीराज चढाईपट्टी इथे मात्र थोडंसं बाद झाला गेलाय पण तिथे मात्र पाहिजे सुपर टायकल ऑन देखील आहे म्हणजे एक्स्ट्रा गुण देखील तुम्हाला दिले जातील जर तुम्ही या चढाईपट्टीला जर बाद केलं या चढाईपट्टीचा टॅकल झाला तर एक पाहिलं गेलं तर बाद केले गेले. पाहिजे पुढे जर्सी क्रमांक 5 आपल्या संचयन जर येणे पाहिजे संपला शेवटची 4 मिनिट्स 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि 4 मिनिटामध्ये आज मात्र पाहिलं तर इथून पुढे कामगिरी चांगली करावी लागेल. विराज चढाईपट्टी पुरुष पाहायला मिळेल आपल्या संचामध्ये पुरुष परत नाही. पुरुष आपण पाहिजे सुपर टॅकल ऑन आहे. 2 आपल्या कोपरक्षक एका बाजूला विराज ते दुसऱ्या बाजूला मनीष 2 आपल्याला कोपरक्षक देखील पाहायला मिळतील. परंतु मनीष आणि विराज कोणता प्रयत्न करणार विराजला नक्कीच विराज प्रमाणे खेळ करावाच लागेल. सुपर टॅकल ऑन आहे इथे मात्र पाहिजे या ऑनच्या भूमिकेत एक्स्ट्रा गुण घेतले जातील का तर 8 आणि 5 बरोबर पाहायला मिळतंय. 3 गुणांची आघाडी आहे इथून पुढे राहील. पुढे मनीष चढाईपट्टू वापरला गेलाय. पुरुष आपल्या संचामध्ये परतलाय आणि टाइम ऑफ वालोटीच्या खात्यामध्ये पुरुष आपण जोडलं जातोय. पुरुष सुपर टायकल ऑनच्या भूमिकेत जसे क्रमांक 5 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू. शेवटची 3 मिनिटाचा खेळ बाकी आणि ते मात्र सुपर टायकल ऑन विराज आणि मनीष एकामध्ये 2 कोपरक्षकाच्या भूमिकेत पहिला आणि ते मात्र शेवटच्या क्षणी मनीषला इथे मात्र टीपला गेले या मॅचमध्ये. ऐकायला वालोटीचं टीम एका बाजूला आणि इथे मात्र पाहिलं तर शेवटचा निर्णायक खेळाडू सिद्धार्थ धामवणे ओ टीम मधला विराज मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 5 आहे. पाहिलं गेलं तर विराजने कोणती रिक्सच घेतली नाही या मॅचमध्ये. रिक्स घ्यावी लागेल कारण तुम्ही आज आयोजकांच्या आणि तुमच्या होम ग्राउंडवरती खेळत आहे. पुरुष आपण जर पाहिलं गेलं तर याने मात्र गेमला ऑन केला गेलाय. जर ऐकायला वालोटी टीमचा जर्सी क्रमांक 5 चांगली कामगिरी राहिली. गेमला स्टार्टअप देखील चांगला करून दिलाय. 5 आणि 12 हे गुणफलक देखील आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थ धामनोने टीम असेल 5 तर 12 गुण असतील वालोटीचा टीम. शेवटची 2 मिनिट्स 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे. सिद्धार्थ जाधव कोणता पर्यंत घडणार इथून पुढे या मॅचमध्ये याच्यावरती काही सर डिपेंड राहील. जर आपल्या संघाला पुढे आणण्याचं काम करायचं आहे तर सिद्धार्थ जाधव हा महत्वाचा खेळ राहील या मॅचमधला. बोनस प्लस पॉइंट टाइम ऑफ सिद्धार्थ धामनोने इथे मात्र 7 आणि 12 नक्कीच पुण्याची जर्सी क्रमांक 5 आपण जर पाहिलं तर एका बाजूला सिद्धार्थ जाधव कोपरक्षक तर एका बाजूला विराज 2 कोपरक्षकाची भूमिका राहिली. परंतु सिद्धार्थ जाधवने नक्कीच मागील चढ्यामध्ये बोनस गुण प्लस एक गुण देखील टीपला. इथून पुढे स्टार्टअप घ्यावा लागेल त्याला टीम करिता. या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 34वी जयंतीनिमित्त भव्य 65 किलो कबड्डी मॅट स्पर्धा आजचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामधला 3रा मॅच. 2रा मॅच करिता सेकंड कॉल ग्रामस्थ कोडबसवणे वक्रतुंड गोलकोट इथे मात्र पुढे आपण पाहिलं गेलं तर एक गुण दिलाय. 8 आणि 12 टाइम ऑफ सिद्धार्थ धामनोने ग्रामस्थ कोडबसवणे
डू ऑर डाय करत आपण जर्सी क्रमांक 1 शेवटचा 1 मिनिटचा खेळ बाकी आहे. जर्सी क्रमांक 1 आहे. डू ऑर डायची चढाई देखील आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर टाइमपास देखील केला जातोय, परंतु सिद्धार्थ धामणं टीमला कमबॅक करायचं राहील आहे. परंतु या चढाईपटून नक्कीच एक चांगली कामगिरी करावीच लागेल. कोपरक्षक सिद्धार्थला तिथे मात्र बाद केले. पुरुष चढाईपट आपल्याला पाहायला भेटेल. अथर्व पाहायला भेटेल. नक्कीच आपण तर काही सेकंदाचा खेळ बाकी आहे. 9-12 बोनस गुण देखील दिला गेलाय. जवळजवळ 10 आणि 13चं ग्रुप 3 गुणांची आघाडी राहिली. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर सिद्धार्थ जाधवने कुठेतरी चुकी केली या मॅच मध्ये. असं आपण पाहायला गेलं तर एका बाजूला मॅच देखील एक चांगला टर्निंग पॉईंट येऊन राहिला गेला होता. कोपरक्षक डू ऑर डाय मध्ये सिद्धार्थ जाधव थोडंसं चूक केली आणि थोडंसं कोपरक्षक बाद झाला गेला. त्यानंतर थोडंसं टर्निंग पॉईंट राहिला गेला या मॅचचा. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मान देखील ओव्हर झाला गेलाय आणि 3 गुणांनी आपण जर पाहिलं तर आहिकलसे वालुडी टीम विजय ठरलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि सिद्धार्थ धामणं टीम आपण देखील तुम्ही देखील आयोजक आहात. तुमचा खेळ देखील चांगला राहिला. तुम्ही देखील एक चांगल्या प्रकारचा खेळ राहिला. त्यामुळे तुमचं देखील या मंडळाकडून हार्दिक आभार. सगळं ग्रामस्थ कुटुंबांसमोर वक्रतुंड गोळकोट आपण बरोबर मैदानाचा ताबा